आजा खरं खरं सांगायचं, नाहीतर तुला सुट्टीच देत नसतोय. काय भानगड आहे? कसली बानगड? कसली? एक सांगण देईल का रे तुला? करूनच्या करून वर आणतोस होय? अरे खरंच काय नाही तर. नाही आजा, मी तुला चांगलाच ओळखतो. तू चोरून मोबाईल वापरतोयस ना? अरे खरंच नाही. ए, तुम्ही आता माझी शाळा करू नका बरं का. ते सुभेदार बघितलं ना, मलाच टार्गेट करते. ते बी काय कारण नसताना लाका घेणं देणं कंदील लावणं असं झालंय माझं. त्याला काय आम्ही सांगितलं बे तुला टार्गेट कर म्हणून? आजला का खरं सांग, मोबाईल वापरतोस ना चोरून? अरे भावा नाही म्हणले की आता मी. लाका मग ते सुभेदार कसं काय इकडे आलं? त्याला काय सापान पडलं का? नाहीतर काय त्या सुभेदारांना बरोबर तुझं कसं काय नाव वाटलं? हौದು राहुल अप्पे, चुकन त्यांना जरा कळालं की नाही ते बाहेर काढते सगळ्यांना. नाहीतर काय जाऊ दे. मेरी एक गल सुन, अगर तेरी वजह से ना मैं ट्रेनिंग से बाहर गया ना और मैं तेरी जान ले लूंगा, मेरे घर वालों को पता चल गया ना और मेरा बुरा हाल कर देंगे. नाहीतर काय लगाई त्याला लय घासले मी. अरे हो कळतंय की. ತಿಳಿತಿದನು ಮತ್ತೆ ಎದಕ್ಕೆ ಇಡ್ತೇನೆ ಮೊಬೈಲ್ ಹುಚ್ಚ? ओए जो भी है क्लियर कर दे. अगर तेरे पास फोन है तो जमा करवा दे, नहीं बाहर फेंक दे और साडी जान ना खा यार. टॅलेंट डोकं सगळ्यांनाच असतं, पण डोक्यालिटी लय कमी लोकांकडे असते. आता ज्याचा विचार करून करून डोकं फुटतंय का नाही बघ. हा असं काय बी होणार नाही. मूर्खपणा केलाय तुम्ही. जय श्री. या या या. तुम्ही जे काय केलंय ना ते एखादा सुमार बुद्धीचा सुडाना पेटलेला माणूस बी करू शकतो. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? तुम्ही आर्मी वाल्यांना फोन करून खोटी तक्रार दिली आणि हे जर का त्यांना कळलं तर काय? अहो तुमचा मोबाईल नंबर त्यांच्याकडे गेला असेल आणि तुम्ही खोटी तक्रार केली म्हणून त्यांनी ऍक्शन घेतली तर? अहो जयश्री, तुम्हाला वाटतंय तेवढा कमी बुद्धीचा नक्कीच नाही मी. नाही आम्ही फोन केलाय की, पण जम्याच्या मोबाईलवर नाही. आता जी काय सजा होईल ती जम्यालाच होईल. वा, अहो लयच हुशार आहे की तुम्ही. हा. तुम्ही फोन केलाय, ह्या आर्मी वाल्यांना अजिबात कळणार नाही, पण हे अजिंक्य शीतलला कळणार नाही का? मग काय करणार? पण ही गोष्ट तर लक्षातच आली नाही माझ्या. तशा तर बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येत नाहीत. तुमच्या प्लॅन प्रमाणे जर का अजिंक्यांचा मोबाईल सापडला तर त्यांना जी शिक्षा व्हायची ती होईलच आणि अजिंक्य ती भोगतील पण. पण तुम्ही एक विचार केलाय का, जर मोबाईल सापडला नाही तर काय? अहो अजिंक्य सावध होतील आणि आणखी काळजी घेऊन वागतील आणि हे तुमच्या तोट्याच आहे. जर का आम्ही काहीच करायचं नव्हतं तर आम्हाला नंबर कशाला दिला? मी तुम्हाला काही तक्रार करायला फोन नंबर दिला नव्हता, तर दुसऱ्या कुठल्या तरी नंबरवरून फोन करून दुसऱ्या एखाद्या नावानं त्यांना दम द्याल, त्याच्यामुळे अजिंक्य फोन वापरायचा बंद करतील म्हणून दिला होता. अहो मग हे आधी नाही का सांगायचं? मला आत्ताच कळलं. काय? तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागतात आणि पुढच्या वेळी एखादी गोष्ट करताना ना एखाद्या शहाण्या माणसाचा सल्ला घ्या. येते मी. टॅलेंट, ही पोरगी जाता जाता आम्हालाच अक्कल शिकून गेली. भैया तुमची चूक दाखवून तिने तुमची कान पकडले. दॅट्स कॉल दुसऱ्याच्या काठीनं साप मारणे. पण तिला म्हणाव आमची काठी वापरणं परवडणार नाही. सुभेदाराला कोणी सांगितलं फोन बद्दल? आता मला काय माहित. म्हणून तुला मोबाईल देत नव्हतो. तर तुझ्या त्या शीतलनंच काहीतरी घोळ घातला असणार आहे. हे नाही नाही, ती कशाला कोणाला बोलते?
आपल्या रूम मधल्या कोणी सांगितलं नसेल ना? शक्यच नाही. मला जाम टेन्शन आलं. अरे मोबाईल सापडला असता तर मेलोच असतो मी. बरं ते जाऊ दे. मोबाईल कुठे ठेवलायस? मी कुठे ठेवलाय? तुझ्याकडेच आहे ना मोबाईल? हे नाही नाही, माझ्याकडे कुठं मोबाईल आहे? अरे मोबाईल मग गेला कुठं? मेरे पास है. तुझे कैसे मिला? सर मी नाही वापरत सर मोबाईल. वो अभी पता चल जाएगा, समझे? थैंक्स यार, आज तेरी पगड़ी ने हमारी इज्जत बचा दी. तेरा ऐसा कभी नहीं भूलूंगा यार. पहली बार तेरी वजह से पनिश हुआ था और आज तेरी वजह से बच गया यार. लेकिन वो तो ठीक है, ये फोन है किसका? कर्नल, तू किसको बताएगा नहीं ना? द्रौपदी सो, शिवाजी महाराज की कसम, सच्ची मैं किसी को नहीं बताऊंगा. ये मोबाइल प्रशांत का है. क्या इसका? यार ये बंदा तो दिन भर बोलता नहीं, तो फोन पे चोरी चोरी बात किससे करता है? उसकी माँ से. प्रशांतचे वडील पण आर्मीत होते. तो लहान असताना ते शहीद झाले. आई तेव्हापासून आजारीच असते. प्रशांतच्या आईला वाटतं की त्यानं आर्मीत जाण्यापेक्षा इथंच कुठेतरी जॉब करावा. तो ये यहाँ पे है, इसके घर वालों को पता नहीं है? नाही माहिती. मी तिला गोव्यात एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करतोय म्हणून सांगितले. आजारी असते ती. तिला दिवसातनं एकदा तरी फोन करायला लागतो. आणि तिला जर कळलं तर? वो तो टेंशन न ले, किसी को पता नहीं चलेगा. तुम दोनों ना बेफिक्र हो जाओ. यहाँ पे ना किसी को भी पता नहीं चलेगा. सच्ची बोल रहा हूँ. यार मुझे एक बात समझ में नहीं आई, अगर हमारे रूम पे किसी को पता नहीं कि तू फोन पे बात कर रहा है, तो ये बात सूबेदार साहब को किसने बताई?